धर्मांतर विरोधी कायद्याचा अभ्यास करू असं महत्त्वाचं विधान अस्लम शेख यांनी केले। कोणी कोणत्या धर्मात जायचा हा संविधानाने दिलेला अधिकार आहे असे देखील आमदार अस्लम शेख म्हणाले। संविधान विरोधी कायदा असल्यास विरोध करणार असे देखील वक्तव्य त्यांनी केले। कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणाला कसा जगायचा आहे, कोणाला काय खायचं आहे, कोणाला काय पियायचं आहे, कोणाला कुठला धर्म वरती जायचं आहे ते कॉन्स्टिट्यूशनने राईट दिलेला आहे। अजून ते ड्राफ्ट आमच्याकडे आलेला नाही, पण जर ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनला बाजूला ठेवून जर आणत असणार तर त्याच्यावरती 100% त्याचा विरोध करण्यात येईल। कॉन्स्टिट्यूशन हा प्रथम आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबानेच देत चालणार। धर्मांतर जे चालू आहे, विदेशातून निधी येतो आणि या निधीचा उपयोग करून प्रलोभनं दाखवली जातात, पास्टर नेमले जातात, हिंदू धर्मातलीच माणसं पास्टर म्हणून नेमले जातात, त्यांना महिन्याला एक काही ठोक रक्कम दिली जाते आणि नंतर त्याच्यावर कमिशन वेगळं असतं। आम्हाला हे घरवापसी कार्य करणं कठीण होऊन जाईल, कारण याच्या पाठीमागे पॉलिटिक्स आहे की हिंदू धर्माला जगातून संपवून टाकायचा। त्यामुळे मुसलमान आणि ख्रिश्चनांनी ते रचलेलं एक षडयंत्र आहे, तर या षडयंत्राचे बळी आम्हीच पडू। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा कायदा करत असताना आम्ही सांगितलेली सूचना विचारात घेणं आवश्यक आहे। धर्मांतर विरोधी कायद्यावरून नाना पटोले यांनी टीकास्त्र डागले। सरकार जाणीवपूर्वक काही धर्मांच्या लोकांना टार्गेट करते, ज्यांनी संविधानाची शपथ घेतली त्यालाच मानायला ते तयार नाहीत असे देखील नाना पटोले म्हणाले। धर्मांतरावर नवीन कायदा आणायची गरज नव्हती असे देखील महत्त्वाचं विधान पटोले यांनी केले। सैन्यातून बाहेर पडलेल्या तरुणाला व्यवसायासाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा देणार का असा सवाल नितीन राऊत यांनी विधानसभेत सरकारला विचारलाय। तर आधी अहवाल येऊ दे, त्यात काय म्हटलंय ते बघू। मंत्री शंभूराज देसाई यांनी नितीन राऊतांना अशा शब्दात उत्तर दिले। स्टेट लेवल बँकर्स कमिटी अर्थात SLBC मध्ये हा प्रस्ताव ठेवला जाईल आणि निर्णय घेतला जाईल असं आश्वासन देखील शंभूराज देसाई यांनी दिले। अध्यक्ष महोदय, स्वयंरोजगारासाठी जे प्रशिक्षण देण्याचे आपण म्हणतो, सैन्यातून बाहेर पडलेल्या तरुणाला स्वतःचा उद्योग जर सुरू करायचा असेल, कारण मागच्या वेळेला जेव्हा सैन्यातनं लोक रिटायर्ड व्हायचे त्यांना आमची सरकार असताना पेट्रोल पंप वगैरे इतर त्या ठिकाणी सोयी उपलब्ध करून द्यायचे, तर अशा वेळेला बँकांकडून सिबिल स्कोअर आणि तारण मागितले जाते। अग्निवीरांसाठी बँकांमार्फत 50 लाख रुपयापर्यंतचे विना तारण कर्ज आणि त्यावर 100% व्याज परताव्याची योजना सरकार तात्काळ लागू करणार का, ह्या दोन सूचना माझ्या आहेत अध्यक्ष। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य राऊत साहेब मगाशी बोलताना म्हटले की असं धोरण सरकारने घेतलेलं आहे। मी ते दुरुस्त करू इच्छितो की अद्याप धोरण या बाबतीतलं ठरलेलं नाही। समितीचा अहवाल आल्यानंतर ह्यातलं धोरण ठरणार आहे आणि आपण ज्या सूचना केल्या की पेट्रोल पंपाच्या संदर्भामध्ये किंवा त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या मध्ये, या ज्या काही सूचना सन्मान्य सदस्यांनी आज या चर्चेमध्ये उपस्थित केलेल्या आहेत, त्या सगळ्या सूचना या निश्चितपणे या अहवालाचा अंतिम प्रारूपावर निर्णय घेण्यापूर्वी विचारात घेण्यात येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।